सिद्धेश आहे आपल्यासोबत। आपण सिद्धेश कांसेकडे जाऊयात। सिद्धेश, खरं तर 2017 साली थोडक्यासाठी टीम इंडिया हरलेली होती। त्या टीम मध्ये देखील हरमनप्रीत कौर होती आणि आता तर तिने पूर्ण नेतृत्व, पूर्ण एक बाजू आपल्या खांद्यावर घेऊन हा विजय मिळवून दिलेला आहे। दीपक, तू पण होतास त्या वर्ल्ड कप फायनल वेळी। आपण याच न्यूज रूम मध्ये होतो। 2017चा तो वर्ल्ड कप आपण हरता हरता जिंकलो, पण आज 8 वर्षांनी ती संधी आपण साधली। आज पहिल्यांदा भारतीय वुमेन्स क्रिकेट टीमनं इतिहास घडवलाय। पहिल्यांदा वुमेन्स वन डे विश्वचषकावर आपलं नाव कोरलंय। यात सगळ्यात मोलाचं योगदान कोणाचं असेल तर तू आत्ताच नाव घेतलं त्या हरमनप्रीत कौरचं। 2008-9 पासून ती इंटरनॅशनल मॅचेस खेळते, भारताचं प्रतिनिधित्व करते। गेली 17 वर्ष तिने या क्षणाची वाट पाहिली होती। भारतीय महिला क्रिकेट संघ जो आजवरच्या इतिहासात कधीही विश्वचषकामध्ये फायनल पर्यंत पोहोचला, 3 वेळा फायनल पर्यंत पोहोचला वन डे विश्वचषकाच्या, एकदा T20 वर्ल्ड कपची फायनल खेळली, पण कधीही वर्ल्ड कपची ती ट्रॉफी आपल्या हातात आली नव्हती। पण आज नवी मुंबईच्या DY पाटील स्टेडियमवर कोट्यवधी भारतीयांचं ते स्वप्न भारतीय महिला संघानं पूर्ण केलंय। गेल्या 8 वर्षात 2017च्या त्या फायनल पासून तर महिला क्रिकेटमध्ये अनेक बदल झाले। अगदी त्यांना जे मिळणारं मानधन जे आहे ते पुरुष क्रिकेटर्सच्या बरोबरीने त्यांना मानधन आता मिळतंय। त्यामुळे कुठेतरी एक टीका होत होती की मोठ्या प्लॅटफॉर्मवर महिला क्रिकेटर्स अयशस्वी ठरतायत, त्यांना इतक्या फॅसिलिटी BCCI कडनं मिळतायत, पण एक ट्रॉफी आपण का जिंकू शकत नाही? त्या सगळ्या टीकाकारांना त्यांनी उत्तर दिलंय। करोडो भारतीयांचं त्यांनी स्वप्न पूर्ण केलंय। हरमनच्या टीम इंडियानं या संपूर्ण स्पर्धेत आपण पाहिलं टीम इंडियाचा परफॉर्मन्स थोडासा वरखाली नक्की पाहायला मिळाला, पण ज्या संघांनी ऑस्ट्रेलियासारख्या संघानं, दक्षिण आफ्रिकेसारख्या संघानं साखळी फेरीत टीम इंडियाला मात दिली होती, नॉकआउट स्टेजमध्ये, सेमीफायनलमध्ये आणि फायनलमध्ये त्याच संघांना मात देऊन आज टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन ठरली आहे। भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासातला हा सगळ्यात मोठा क्षण म्हणावा लागेल, हा सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणार आहे। कारण या सिद्धेश, तू जे सांगतो आहेस त्याप्रमाणे तो एक खरं तर इतिहास झालेला आहे। मात्र आता देखील आपल्या या लेकींनी, आपल्या पोरींनी इतिहास घडवलाय असं आपल्याला म्हणावं लागेल। सिद्धेश, तू राहाच आपल्यासोबत। ज्या DY पाटील स्टेडियम मध्ये हा इतिहास घडलेला आहे, त्या DY पाटील स्टेडियमच्या बाहेरून विनायक पाटील आपल्याला या सगळ्याचे अपडेट देतो आहे। आता विनायक, प्रेक्षकांचा जल्लोष, क्रिकेट प्रेमींचा उत्साह काय सांगतोय? नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी जबरदस्त आहे तो जल्लोष केला जात आहे। आपण पाहतो की भारताने आहे ते अखेर आहे ते महिला टीमने वर्ल्ड कप जिंकलेला आहे, दक्षिण आफ्रिकेचा आहे तो पराभव केलेला आहे आणि आता याचा जल्लोष आहे तो लोकांकडून आहे तो सेलिब्रेट केला जातो आहे। मॅच पावसामुळे उशिरा सुरू झाली होती, दुपारी आहे ते 2-3 तास सलग हा पाऊस पडला होता। मात्र या पावसात सुद्धा या ठिकाणी जे क्रिकेट प्रेमी होते त्यांनी रांगा लावून आहे ते या ठिकाणी आतमध्ये प्रवेश केला होता। त्यांचा उत्सव कुठेही कमी होत नव्हता, त्यांचा उत्सव शिगेला पोहोचला होता आणि आपण आता पाहतो की जो आनंद उत्सव आहे तो या क्रिकेट प्रेमींकडून आहे तो साजरा केला जात आहे। महिला क्रिकेटची टीम आहे आणि महिला क्रिकेट टीमने एक वेगळा इतिहास घडवलेला आहे आणि याचा सार्थ अभिमान आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। आपण या लोकांशी बोलूया। काय म्हणा, आपण वर्ल्ड कप जिंकलेला आहे सर। आम्ही अत्यंत आज खुश आहोत, कारण आपण जो 23ला वर्ल्ड कप आपण हारलो होतो रोहित शर्माच्या कॅप्टन्सीच्या अंतर्गत, तो आज कुठेतरी दुःख हा पण वर्ल्ड कप जिंकला त्या माध्यमातून आम्हाला जरा भरण आलेलं असं वाटतंय आणि जरा खूप खुश आहोत आज आम्ही। वर्ल्ड कपचा फायनल मुंबईमध्ये जिंकणार, आपण दुसऱ्या जागी कुठेच जिंकू शकणार नाही। मुंबई काय म्हणाल, वर्ल्ड कप जिंकलेला आहे आता महिला? मी एवढं सांगेन, जी रोहित शर्माची जखम होती ती आज शेफाली वर्माने भरून काढलेली आहे। खरंच हॅट्स ऑफ सर्वांना हॅट्स ऑफ। येस रोहित शर्मा आज होता, त्यालाही खूप आनंद झाला असेल। थँक्यू सो मच वुमन टीम, थँक्यू सो मच। आपण अजून काही लोकांशी बोला सर, क्या कहेंगे? जय इंडिया, वर्ल्ड नंबर 1, भारत माता की जय। मैं बहुत खुश हूँ। इंडिया। अरे लेकिन लेडीज टीम फर्स्ट टाइम वर्ल्ड कप हमने जीता हुआ है, बहुत अच्छा लग रहा है। लड़की लोग जीत गई है और Women's are the best, girls are the best। क्या कहेंगे बेटा, वर्ल्ड कप जीता हुआ है हमने। ये इंडिया। काय
काय बोलणार वर्ल्ड कप जिंकला? I love you दीप्ती शेफाली and हरमनप्रीत कौर. आपण बघतो की जल्लोष आहे तो लोकांचा या ठिकाणी जबरदस्त आहे आणि आपण काही लोकांशी अजून बोलण्याचा प्रयत्न करूया. वर्ल्ड कप जिंकलोय आपण. मराठी नहीं आती, हिंदी. वर्ल्ड कप जीता हुआ है हम लोगों ने. यस, बिल्कुल जीता हुआ है. क्या कहेंगे? बहुत ही अच्छा लग रहा है. ये वर्ल्ड फीलिंग आफ्टर अ लॉन्ग टाइम वी हैव वॉन दिस and we have been waiting for this moment for a very long time and we are really very happy. You can see the fans, they are really happy, they are really excited to win this. काय बोला वर्ल्ड कप जिंकला? इंडियाने वर्ल्ड कप हे ऑस्ट्रेलियाला सेमीफायनल मध्ये हरवलं, त्या दिवशीच जिंकलं होतं. कारण की जी टीम ऑस्ट्रेलियाला हरवून फायनलला पोहोचली तिने वर्ल्ड कप त्याच तारखेला जिंकलं होतं. आम्हाला खूप आनंद झाला आहे आणि टीम इंडिया ही भविष्यात पण अशी खूप टायटल आणणार. जय हिंद, जय महाराष्ट्र, इंडिया. आपण सीधा आपण पाहतो त्यामुळे एकंदरीतच विनायक आपण बघितलं की जे क्रिकेट चाहते आहेत, क्रिकेट प्रेमी आहेत, त्यांच्या आनंदाला पारावार कुठेही उरलेला आपल्याला दिसत नाहीये. विनायक, तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि या साधलेल्या संवादाबद्दल. सिद्धेश देखील आपल्याला सगळ्याचे अपडेट देत होता. सिद्धेश, तुझेही धन्यवाद. दरम्यान अशाच काही क्रिकेट प्रेमींशी आम्ही संवाद साधले. आपण पाहूयात त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत. कितनी खुशी की बात है, देश जीत चुका है, वर्ल्ड कप हमारे पास. और इससे ज्यादा खुशी की बात नहीं हो सकती. दिस वाज एन अमेजिंग परफॉर्मेंस बाय हरमन एंड द टीम. अमेजिंग, अमेजिंग. क्या बढ़िया खेला है, क्या बढ़िया. इससे बढ़िया कुछ नहीं हो सकता. इससे अच्छा संडे नहीं हो सकता. इससे अच्छा संडे नहीं हो सकता. बेस्ट संडे है ये कह सकते हैं. कितना अच्छा लग रहा है, मतलब देश आज महिला बहुत अच्छा लग रहा है. आज हम वर्ल्ड कप जीत गए, महिलाएं आज वर्ल्ड कप जीत गई, तो बहुत अच्छा लग रहा है. तीसरे कप्तान है जिन्होंने वर्ल्ड कप लाया है. दिस इज अ विन बैक. हम लोग बॉम्बे में ही हारे थे द मेंस क्रिकेट वर्ल्ड कप इन 2023. रोहित वाज देयर इन द स्टेडियम टुडे. आई कांट इमेजिन व्हाट्स द फीलिंग दैट ही इज गोइंग थ्रू. द विमेन गॉट इट बैक. वी वन इन बॉम्बे. वी वन द वर्ल्ड कप. तेव्हा टीम इंडियाच्या पोरींनी इतिहास घडवलेला आहे आणि हा इतिहास अनेकांसाठी प्रेरणादायी कायमच राहणार आहे. तेव्हा ऑल द बेस्ट टीम इंडिया. आणि यानंतर आपण